नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 22. विश्वजित डान्स करत असला तरी त्याचं लक्ष आरोही आणि त्या मुलावर होतं. आरोहीने अजूनही त्याच्या छातीवर डोकं ठेवलं होतं. त्याचा हात जसा तिच्या उघड्या पाठीवर फिरत होता त्यासरशी विश्वजितच्या डोक्यामध्ये तिडीक जात होती. त्याचा राग इतका अनावर झाला होता की त्याने आपल्या हाताची बोटं त्रिशाच्या पाठीवर रोवली, ज्यामुळे तिच्या गोऱ्या पाठीवर व्रण उठले. यावेळी त्रिशाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. माणसाचे कॅरेक्टर त्याच्या कपड्यानुसार बदलतं हे आज मी पहिल्यांदा पाहत आहे. तुझी मेड दिसायला किती भोळी भाबडी वाटते, पण आता बघ कसं मुलांवर इम्प्रेशन पाडत आहे. मी तर म्हणते तू पण एकदा विचारून बघ, बाकी मुलींपेक्षा ही तुला स्वस्तात मिळेल. त्रिशा त्याला चिडवत होती. विश्वजितने तिला पाहून राकीट लुक दिला आणि तिला जोरात मागे ढकललं. त्रिशा निर्लज्जासारखी हसायला लागली. हे त्रिशा, विसरू नको, तो मुलगा माझा बॉयफ्रेंड आहे. विश्वजितने त्याच्यावर हात उचलला तर तो मला डिच करेल. शलाका घाबरली होती. चिल यार, विश्वजित कितीही रागिष्ट असला तरी आजच्या दिवशी तमाशा करणार नाही, कारण आज त्याच्या प्राणप्रिय बहिणीचा बर्थडे आहे. त्रिशाला त्याचा स्वभाव माहीत होता. हे बेब्स, आर यू ओके? त्या मुलाने अलगत आरोहीची हनुवटी वर उचलली. दोघांचे ओठ एकमेकांच्या अगदी जवळ होते. तिचं ते अमाप सौंदर्य पाहून काही वेळासाठी त्याची पण मती खुंटली होती. तिच्या ओठांना स्पर्श करण्याचा मोह त्याला आवरता येत नव्हता. तो तिच्या दिशेने झुकला तसा विश्वजितने त्याचा दंड इतक्या जोरात पकडला की त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. विचार पण करू नकोस, नाहीतर उद्याची पहाट तुला पाहायला मिळणार नाही. विश्वजितची रखरखीत नजर त्याच्यावर पडली. तो मुलगा घाबरला आणि आरोहीला स्वतःपासून बाजूला केलं. आरोहीचा तोल गेला. विश्वजितने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. आरोही, आरोही, विश्वजित तिला आवाज देत होता, पण ती नशेमध्ये असल्यामुळं बेहोश झाली होती. विश्वजित समजून गेला होता हे काम त्रिशाशिवाय दुसरं कोणाचं असू शकणार नाही. त्याने तिच्याकडे एक नजर पाहिलं तर त्रिशा अजूनही निर्लज्जासारखी हसत होती. कोणी पाहण्याआधी तो आरोहीला स्वतःसोबत घेऊन गेला. आज पार्टीमध्ये जान्हवीचे काही स्कूल फ्रेंड आले होते. आज कित्येक वर्षानंतर जान्हवी सर्वांना भेटत होती, म्हणून आजचा दिवस तिच्यासाठी स्पेशल होता. आज ती पहिल्यांदा पार्टी एन्जॉय करत होती. हाय अभिजित. अभिजितने आवाजाच्या दिशेने पाहिलं. सिद्धार्थ, तुझी ही वेण्याची वेळ आहे. भाई केव्हाची तुझी वाट पाहत होते. अभिजित म्हणाला. सॉरी यार, ट्रॅफिकमध्ये फसलो होतो. बाय द वे, तुझी ब्युटिफुल सिस्टर कुठे आहे? मी तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, सिद्धार्थ म्हणाला. माझ्या बहिणीला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असेल तर आत्ताच विषय सोडून दे, कारण तिच्या बाबतीत विश्वाभाई पॉझिटिव्ह आहेत, अभिजित म्हणाला. ओ शिट मॅन, तू माझ्या स्वप्नांवर विरजन घातलं. मी माझं गिफ्ट मागे घेतो, सिद्धार्थ मस्करी करत म्हणाला. दोघेही मनसोक्त हसले. जानू बेटा, हे पहा, तुम्हाला भेटायला माझा फ्रेंड आला आहे, अभिजितने ओळख करून दिली. तसा सिद्धार्थ तिच्यासमोर गुडघ्यावर बसला व आपल्या कोटच्या खिशातून
गिफ्ट बॉक्स काढला आणि तिच्या समोर धरला. ब्युटिफुल ब्युटीसाठी ब्युटिफुल गिफ्ट. आय होप तुम्हाला आवडेल. सिद्धार्थने पहिल्याच नजरेत तिच्यावर इम्प्रेशन पाडलं होतं. याआधी कोणीही तिच्यासोबत असं दिलखुलासपणे वागलं नव्हतं. थँक्यू सो मच. जान्हवीने गिफ्ट घेतलं. ती इतकी भारावून गेली होती की तिने पटकन तो बॉक्स ओपन केला, ज्यामध्ये सुंदर असं नाजूक गोल्डचं ब्रेसलेट होतं, ज्यावर नाजूक स्टार लटकत होते. वाव, इट्स सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच. जान्हवीच्या चेहऱ्यावर स्माईल होती. वेलकम मॅडम. त्याचं काय आहे ना, मला तुमच्या भाईसोबत बिझनेस करायचा आहे, म्हणून मी तुम्हाला इम्प्रेस करत होतो. म्हणजे चुकून त्यांनी मला नकार दिला तर ॲज अ फ्रेंड तुम्ही माझी शिफारस करा. तेवढंच या गरिबाचं भलं होईल, सिद्धार्थ नाटकीपणे म्हणाला. तशी ती खळखळून हसली. तू याचं बोलणं मनावर घेऊ नको. हा असाच ड्रामेबाज आहे. याची नाटकं आम्ही कॉलेजपासून पाहत आहोत, अभिजित म्हणाला. तिघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. हे अभि, विश्वा कुठे आहे? डॅडी केव्हाचे त्याला शोधत आहेत. त्या ठिकाणी त्रिशा आली आणि नेमकी सिद्धार्थची नजर तिच्यावर पडली. त्याला पाहून त्रिशाची तर बोबडीच वळली. तू? सिद्धार्थचा विश्वास बसत नव्हता, कारण ज्या मुलीला शोधण्यासाठी त्याने जीवाचे रान केले होते ती अनाहूतपणे त्याच्या समोर आली होती. तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? अभिजित संशयाने पाहत होता. कोण आहे हा? मी नाही ओळखत. याने मला एखाद्या पब नाहीतर बारमध्ये पाहिलं असेल. त्रिशाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, जी अभिजितने हेरली होती. ओ, आय सी. या माझ्या होणाऱ्या वहिनी त्रिशा सचदेव, आणि हा आहे सिद्धार्थ मेहरा, माझा बेस्ट फ्रेंड. अभिजितने ओळख करून दिली. तसा सिद्धार्थचा चेहरा पडला. तुझी होणारी वहिनी म्हणजे विश्वजित पाटील यांची होणारी बायको? सिद्धार्थ कुस्तिकपणे हसत म्हणाला. अभिजितला कोणीतरी आवाज दिला. तो जान्हवीला घेऊन गेला. तू माझा पाठलाग करत इथपर्यंत आला? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? आपल्यामध्ये जे झालं ते मी केव्हाच विसरले आहे. माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करू नकोस. याचे परिणाम वाईट होतील. त्रिशा त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणाली. माझ्या भावनांसोबत खेळण्याचा तुला काहीच अधिकार नव्हता. त्या रात्री मी तुला आधीच सांगितलं होतं की मी टाईमपास करत नाही. तू पण कमिटमेंट केली होती, म्हणून त्या रात्री आपल्यामध्ये सर्व काही झालं. आणि आता तू म्हणते मी तुला सोडून जाऊ? कसं शक्य आहे? तुझ्यासाठी मी इंडियामध्ये आलो होतो, पण मला काय माहीत होतं ज्या मुलीला शोधण्यासाठी मी इतके कष्ट घेत आहे ती माझ्या मित्राची होणारी वहिनी आहे. सिद्धार्थ म्हणाला. लिसन सिद्धार्थ, आज माझी एंगेजमेंट आहे, म्हणून उगाच सीन क्रिएट करू नको. विश्वजितला समजलं तर तो माझ्यासोबत लग्न करणार नाही. त्रिशाचा टोन बदलला होता. माझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. तू माझी फसवणूक केली आहे, म्हणून मी तुला सोडणार नाही. आज जर तू एंगेजमेंट केली तर आपले नको त्या अवस्थेत असलेले व्हिडिओज आणि फोटोज मी तुझ्या फॅमिलीसमोर शो करेल. त्यानंतर जे होईल ते तुला सांगण्याची गरज नाही. तू माझी लाईफ स्पॉईल केली आहे, म्हणून मी पण तुला सुखाने जगू देणार नाही, सिद्धार्थ म्हणाला आणि तसाच निघून गेला. हे ऐकून त्रिशाला चांगलाच घाम आला होता. सिद्धार्थला हलक्यात घेण्याची चूक ती करणार नव्हती. त्रिशा बेटा, विश्वजित कुठे आहे?
तुम्हा दोघांची एंगेजमेंट अनाऊन्स करायची आहे. जा, त्याला बोलावून आण, अमृता म्हणाली. तिच्यासोबत अमित, सचदेव, राकेश आणि रीटा होते. मला एंगेजमेंट करायची नाही, त्रिशा म्हणाली. आर यू मॅड त्रिशा? हे तू काय बोलत आहेस? अमितला तिचा राग आला होता. मला असं म्हणायचं होतं की आजचा मुहूर्त चांगला नाही. माझी एक फ्रेंड ॲस्ट्रॉलॉजर्स आहे. तिने आत्ताच मला कॉल करून सांगितलं की आज जर आमची एंगेजमेंट झाली तर आमचं लग्न कधीच होणार नाही. म्हणून आपण एखादा चांगला मुहूर्त पाहू. त्रिशा बनवाबनवी करू लागली होती. घरामध्ये सर्वांना माहीत होतं की त्रिशाचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. तू जोक करत असेल तर आम्हाला इंटरेस्ट नाही. आजच तुमची एंगेजमेंट होणार म्हणजे होणार. अमृता ऐकायला तयार नव्हती. प्लीज मॉम, मला एंगेजमेंट करायची नाही. इनफॅक्ट मला या पार्टीमध्ये पण थांबायचं नाही. माझा दम घुटत आहे. त्रिशा ताड ताड पावलं टाकत बाहेर निघाली. या मुलीला नक्की काय हवं आहे? हिच्या सांगण्यावरून आपण असे वागत होतो ना, अमित म्हणाले. रिलॅक्स अमित, तिचं म्हणणं योग्य आहे. प्रत्येक गोष्ट ही मुहूर्तावर व्हायला हवी, या मताचा मी आहे. आपण ब्राह्मणांकडे जाऊ आणि एखादा चांगला मुहूर्त पाहू आणि त्याच दिवशी दोघांची एंगेजमेंट करू. आपल्यासाठी मुलांचे सुख जास्त महत्त्वाचं आहे, राकेशने त्याला समजावलं. पण त्रिशाच्या या निर्णयाने सर्वजण दुखावले गेले होते. विश्वजित आरोहीला घेऊन तिच्या रूममध्ये आला होता. यावेळी रूममध्ये अंधार होता, पण त्याने लाईट लावण्याची तसदी घेतली नाही. पार्टीमध्ये डीजे लावला होता म्हणून आरोही आणि विश्वजितवर कोणाचं लक्ष नव्हतं. विश्वजितने आरोहीला अलगद बेडवर झोपवलं. खिडकीमधून येणारा टिमटिमणारा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता, जे पाहून विश्वजितला त्या रात्रीची आठवण झाली. त्या रात्री पण रूममध्ये असाच अंधार होता, पण गॅलरीमधून येणाऱ्या उजेडामध्ये तो आरोहीला पाहू शकत होता. त्या दिवशी तिने पण विश्वजितला पाहिलं असतं तर आज दोघांचं आयुष्य काहीतरी वेगळं असतं. विश्वजितने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिचे उष्ण श्वास स्वतःमध्ये सामावून घेतले. यावेळी तिला स्पर्श करण्याचा मोह त्याला आवरता येत नव्हता, पण त्याने कसा तरी स्वतःवर संयम राखला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेले केस आपल्या बोटांनी बाजूला सारले. त्या अलवार स्पर्शाने तिने हालचाल केली. तो मिश्किल हसला व तिच्या गालांवर किस करून जाण्यासाठी निघाला, पण आरोहीने त्याचा हात पकडला. तुम्हीच आहात ना? बोला ना, तुम्हीच आहात ना? आरोही बेशुद्ध अवस्थेमध्ये बरळत होती. तिचे डोळे मिटलेले होते. मी तुम्हाला ओळखलं आहे. त्या रात्री तुम्हीच होता. तो स्पर्श मी कधीच विसरू शकणार नाही. प्लीज, मला तुम्ही हवे आहात. मला दूर कुठेतरी घेऊन जा प्लीज. आरोहीचा प्रत्येक शब्द तिचा त्याच्यावर असलेल्या प्रेमाची साक्ष देत होता. तिचं आपल्या प्रती असलेलं प्रेम पाहून तो भारावून गेला होता, कारण तिने फक्त त्याच्या स्पर्शाने त्याला ओळखलं होतं. विश्वजितने आरोहीच्या नाजूक कमरेत हात घालून तिला आपल्याजवळ घेतले. आरोहीने त्याला घट्ट मिठी मारली. यावेळी तिच्या हाताची लांब सडक बोटं त्याच्या केसांमधून फिरत होती. नकळत तिचे ओठ त्याच्या कॉलर बोनवर फिरत होते. त्याला स्वतःवर संयम ठेवणं जड झालं होतं. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर ओठ फिरवायला सुरुवात केली. आरोही पण त्याला पुरेपूर प्रतिसाद देत होती. त्या रात्री दोघांमध्ये जे काही झालं होतं ते दोघे पुन्हा फील करत होते.
त्याने कोणताही विचार न करता आपला कोट आणि शर्ट काढून बाजूला फेकला आणि तिला जवळ घेतलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्यासरशी तिच्या अंगावर सरकन काटा आला. यावेळी एक वेगळीच अनुभूती तिच्या नसानसातून भ्रमण करत होती. त्या स्पर्शाने दोघे पुलकित झाले होते. तिनेही पूर्ण आवेगाने त्याच्या ओठांचा ताबा घेतला. तिच्या नखांचे ओरखडे त्याच्या भारदस्त पाठीवर उमटत होते. त्यामुळे तो आणखीन उत्तेजित झाला होता आणि वेड्यासारखं तिच्या ओठांचं रसपान करत होता. तिचा गाऊन तिच्या खांद्यावरून खाली ओघळला होता. तिचं अतीव सौंदर्य पाहून तो वेडा झाला होता. ही रात्र दोघांसाठी खास होती, कारण आज इतके दिवस दाबून ठेवलेल्या भावना उफाळून आल्या होत्या. त्याने पूर्ण आवेगाने तिचा खालचा ओठ आपल्या दाताखाली चावला आणि ती कळवळून उठली. तिच्या ओठांतून गरम उसासे बाहेर पडत होते, ज्यामुळे वातावरण मादक झालं होतं. दोघेही या क्षणांमध्ये हरवून गेले होते, पण तिच्यासोबत समागमन करायला त्याला भीती वाटत होती, कारण अशाने आरोहीने चुकीचा गैरसमज करून घेतला तर दोघांमध्ये कायमचा दुरावा येण्याची शक्यता होती. त्याने अलगद तिला स्वतःपासून बाजूला केलं. यावेळी तिचं संपूर्ण शरीर घामाने ओलचिंब झालं होतं. ती जोरजोरात श्वास घेत होती. तिच्या ओठांवर त्याच्या दाताची मोहर उमटली होती. तिचा ओठ बऱ्यापैकी सुजला होता. विश्वजितने अलगद त्यावरून हात फिरवला आणि तसाच बाहेर निघून गेला. नका ना जाऊ प्लीज, आरोही आवाज देत होती, पण यावेळी तो थांबणार नव्हता. हळूहळू तिची शुद्ध पूर्णपणे हरवली आणि आरोही झोपेच्या अधीन गेली. आता उद्याची पहाट तिच्या आयुष्यात कोणती उलथापालथ घडून आणणार होती हे पाहायचे होते. जेव्हा आरोही स्वतःला या अवस्थेत पाहिल तेव्हा काय रिॲक्ट करेल? का विश्वजितबद्दल गैरसमज करून घेईल? तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भाग्यविधाता. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.